नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 10 प्रश्न जाणून घेणार आहोत आणि त्यांचं विश्लेषण जे आहे विथ एक्सप्लेनेशन जे आहे ते एक्सप्लेनेशन देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आपण हा प्लॅटफॉर्म म्हणजे सध्या चालू आहे आपला. आणि या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या ज्या काय क्लिष्ट अशा संकल्पना आहेत त्या साध्यात साध्या बाबीमध्ये किंवा मग त्या मार्गाने समजावून सांगण्याचा प्रयत्न हा नेहमी आमचा असतो. आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे आपला, भारतीय नौदलाच्या ताफ्यात म्हणजे भारतीय नौदलाकडे तर NASM-SR क्षेपणास्त्र हे जे आहे या क्षेपणास्त्राचं नावच असं आहे. ओके, लक्षात ठेवा. तर हे क्षेपणास्त्र जुन्या कोणत्या ब्रिटिश बनावटीच्या क्षेपणास्त्राची जागा घेणार आहे. म्हणजे जुनं क्षेपणास्त्र आता काय होणार आहे तर निकामी होणार आहे. तर सी ईगल नाव होतं त्या क्षेपणास्त्राचं, जे ब्रिटिशांची मदत घेतली होती बनवण्यासाठी, आता ते नसणार आहे. आणि मग लक्षात ठेवा, NASM-SR याचा फुल फॉर्म काय आहे तर हा आहे, व्यवस्थित आपण क्लिअर करूयात. लक्षात घ्या, ज्याला आपण काय म्हणतो बघा, इथून क्लिअर करतो. तर याला बघा, नेव्हल अँटीशिप मिसाईल शॉर्ट रेंज असं म्हटलं जातं त्याला. आणि काय म्हटलंय तर इंडियन नेव्ही सक्सेसफुली जॉईंटली कंडक्टेड तर मेडन साल्वो या ठिकाणी बरं का लॉन्च ऑफ NASM-SR फ्रॉम इंडियन नेव्ही हेलिकॉप्टर बरं का, हेलिकॉप्टर प्लॅटफॉर्म आहे तो, हेही लक्षात राहू द्या. या गोष्टी गरजेच्या आहेत. ओके, तर बघा, कॉम्प्लिकेटेड DRDOच्या माध्यमातून हे प्रामुख्याने तयार करण्यात आलं आहे, इंडियन नेव्हीला दिलं जाणार आहे. ओके, आणि त्यानंतर परत पुढे बघा रे, इंडियन एअरफोर्स अँड इंडस्ट्री इन्क्लुडिंग DCPPA पार्टनरशिप फॉर सक्सेसफुल तर मेडन साल्वो लॉन्च नेव्हल अँटीशिप मिसाईल शॉर्ट रेंज. आता एवढं काय डीप जायची आवश्यकता नाही, असं काही आपल्याला विचारलं जाणार नाही. एक बेसिक मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, हे देखील लक्षात राहू द्या. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, आयर्लंड नावाचा देश आणि या आयर्लंडमध्ये कार्लो नावाचं शहर, या कार्लो या ठिकाणी आयोजित 2026ची IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले तर त्याचं करेक्ट उत्तर आहे सौरभ कोठारी यांनी पटकावलं. तर उपविजेतेपद हे पंकज अडवाणी यांनी पटकावलेलं बघायला मिळेल. पुढे जाऊयात आपण. बघा, दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष ज्या आहेत यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तर या ते महिला आहेत बघा, प्रेसिडेंट दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशन असं म्हटलं गेलं इथे. तर त्यांचं नाव काय आहे, सरोज शर्मा असं त्यांचं नाव आहे. हे देखील लक्षात राहू द्या, या महत्त्वाच्या बाबी आहेत. ओके, आता आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय, ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन कोणत्या देशाने सुरू केलेलं आहे तर हे जे ऑपरेशन आहे हे इस्रायलने काय केलं आहे, चालू केलेलं आहे. बघा, भारत से इस्रायल पहुंचा मणिपूर के यहुदी कशासाठी चालू केलेलं आहे तर मणिपूरमध्ये असलेले जे काही यहुदी लोक आहेत. ओके, आता बारकाईने आहे का, एकेकाळी यहुदी किंवा मग त्यांचं एक नाव आहे बघा, तर बनी मेनाशे काय नाव आहे, ती जमात आहे बरं का, आदिवासी जमात आहे. बेनी मेनाशे, हे जे बनी मेनाशे आहे ही एकेकाळी साधारणतः एक 2500 वर्षापूर्वी ही कुठे राहत होती माहिती आहे का जमात. तर हे जे लोक आहेत हे इस्रायलमध्ये राहायचे आणि इस्रायलमध्ये अंतर्गत वाद असल्यामुळे तर त्यांचे वाद असल्यामुळे तिथून या इस्रायल या देशाला सोडून हे भारतामध्ये शिफ्ट झाले आणि भारतात मणिपूर या राज्यामध्ये आले. आणि आता इस्रायलने एक ऑपरेशन चालू केलं आणि ज्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन. आणि या ऑपरेशनच्या माध्यमातून मणिपूरमध्ये असलेले जे काय बनी मेनाशे जे काय लोक आहेत या जातीचे, त्या लोकांना स्वदेशी म्हणजे मायदेशी परत बोलवण्याचं जे काय काम आहे ते इस्रायलच्या माध्यमातून होत आहे.
आता आपण पुढे जाऊयात. नुकतेच उद्घाटन झालेला गंगा एक्सप्रेस हायवे जो आहे हा आत्ताच उद्घाटन झाला मित्रांनो. तर या हायवेची लांबी काय आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा. 100% हा प्रश्न विचारला जाणार आहे. ओके, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर लक्षात राहू द्या. पुढे 2026 मधील थॉमस आणि उबर कप स्पर्धा कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली? तर हॉर्सेन्स हे शहर आहे, या शहरामध्ये आयोजित करण्यात आली. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, तर हे व्यवस्थित तुम्हाला समजावून घ्यावं लागेल. हॉर्सेस डेन्मार्क बरं का. कधी आयोजित करण्यात आली होती? तर 24 एप्रिलला बरं का. 24 एप्रिल ही तारीख लक्षात राहू द्या. ते 3 मे या दिवशी ही या दरम्यान प्रामुख्याने आयोजित करण्यात आलेली होती. आपण थोडंसं पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, पुरुष कबड्डीच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाला 31-44 एवढ्या गुणाने प्रामुख्याने पराभूत केलेला देश कोणता आहे किंवा कोणत्या देशाकडून भारत देश हा पराभूत झाला? तर इराणकडून झाला. हे पण लक्षात घ्या, कारण भारताचे 31च गुण होते आणि इराणचे किती होते? 44, आणि भारत हा 31च गुण करू शकला म्हणून पराभूत झाला. हे पण लक्षात राहू द्या. जगातील पहिले विक्रमादित्य वैदिक घड्याळ आहे बरं का, वैदिक काळातलं. आणि हे घड्याळ उत्तर प्रदेशातील कोणत्या प्रसिद्ध मंदिरामध्ये स्थापित करण्यात येत आहे? तर हे कुठं स्थापित करण्यात आलं आहे? वाराणसीला. आणि मंदिराचं नाव काशी विश्वनाथ मंदिर आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या. नंतरचा मुद्दा बघा, काशी विश्वनाथ मंदिर परिसरात स्थापित करण्यात आलेलं जे काय वैदिक काळाचं घड्याळ आहे, हे घड्याळ कोणत्या राज्य सरकारने भेट दिलं आणि कुणाला भेट दिलं? तर लक्षात घ्या, कुणी मोहन यादव बरं का. मोहन यादव ही हा CM आहे बरं का. हे CM आहेत. हे कुठले CM आहेत माहिती आहे का? हे MP चे CM आहेत. आणि मग MP च्या CMने UPच्या CMला हे घड्याळ प्रामुख्याने भेट दिलं. आणि UPचे CM कोण आहेत? चला कमेंट करून सांगा. एक शेवटचा प्रश्न घेतो मी. सार्वजनिक आरोग्य प्रणालीतील चांगल्या अनुकरणीय पद्धती आणि नवकल्पना ज्या आहेत त्या यावर 10वी राष्ट्रीय शिखर परिषद बरं का. कितवी? 10वी राष्ट्रीय शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर ती प्रामुख्याने चंदीगड या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आणि हे कार्यकर्ते केंद्रीय आरोग्य मंत्री आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून काम करणारे तर JP नड्डा यांनी या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलेलं तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.